नेक्स्ट मॅचला सुरुवात होते जिकडे नाणेफेकीचा कौल जिंकला होता बापा मोर्या नवापूर संघाने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय आशिष 11 संघाला. पहा दोन लुझर संघादरम्यान ही मॅच आहे जे आपल्या भेटीला आले आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती घेऊन जातोय. धन्यवाद कस्तूप. सामन्याला सुरुवात होते. दोन लुझर संघात हा सामना आहे. आशिष शिलन विरुद्ध बाप्पा मोर्या नवापूर. दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. बॉलर्स नेम मोहित. मोहित पहिलं षटक. गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू पहिल्या षटकातील. डिक्लेअर झोन मध्ये खेळून काढतोय. एक धाव होते. एका धावाने श्री गणेशा होते संघाचा खाता खोलतोय. निषाद येतोय स्ट्राईकला. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू निषाद यांच्यासाठी. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण होते पण एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेनी धाव संख्या होते आशिष शिलन संघाची 2. 2 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मोहित. तिसरा चेंडू पहिल्या षटकातील. पंच विवेक पाटील यांचा वाईटचा इशारा. अवंतार धावेत 1 नि भर. धावफलक हलते. आशिष शिलन संघाचं 3 या धावसंख्येवर. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू मोहित यांचा. रितेश. निर्धाव जातो चेंडू. पुन्हा एकदा मोहित. मोहित रितेश. सुंदर फटका ऑन साइडला. 4 धावा येतात. चौका. 4 धाव्यांनी धावसंख्या वाढते. 7. आशिष 11. पैंजण बांगडी पायाला मला शिर्डीची वाट दाखवाल का? लंगडेपणा माझा घालवून मला बाबा तुमच्या दर्शनाला न्याल का? धन्यवाद डीजे. चौथ्या चेंडूवर चौकार येतोय रितेश यांच्या बॅटीतून. 5वा चेंडू मोहित यांचा. पुन्हा एकदा स्ट्राईकला रितेश. सुंदर फटका ऑन साईडला. चांगलाच तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. धावचित. रितेश बाद होते धावचित. पहिला गडी बाद आशिष शिलन संघाचा. पहिला आद्रा. 7 या धावसंख्येवर. ज्या रस्त्याच्या बाजूला ज्या गाड्या उभ्या आहेत बाईक्स रिक्षा त्यांनी कृपया करून रस्ता मोकळा करून द्यायचा आहे जेणेकरून ट्रॅफिक होणार नाही. चला थँक्यू डीजे. मोहित यांचा पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. 7 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झाला आशिष शिलन संघाचा. रितेश. नवीन फलंदाज महेश. शेवटचा चेंडू मोहित यांचा पहिल्या षटकातील. महेश यांच्यासाठी. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धाव पूर्ण होते. पहिले षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आशिष शिलन संघाची धावसंख्या 8. 1 गड्याच्या मोबदल्यात. दोन्ही संघांनी आपला पहिला एक सामना गमावलेला आहे. 2 लुझर संघामध्ये हा सामना सुरू आहे. चला सामना सुरू करायचा आहे. पंच विवेक पाटील. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय बाबूलाल. चला
दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू बाबूलाल. महेश सुंदर फटका. 4 धावेने धावफलक हलते. आशिष शिलोन संघाचा 12. 1.1 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आशिष शिलोन संघाची 1 गडी बाद 12. काय सुंदर फटका खेळला गेला महेश यांच्या बॅटीतून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळतोय बाबूलाल. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. स्ट्राईकला असलेला फलंदाज आशिष शिलोन संघाचा महेश. सुंदर फटका ऑफ साईडच्या दिशेने. 4 धावेत धावसंख्या वधारते. 4 धावेनी 16. 1 गड्याच्या मोबदल्यात 1.2 चेंडूचा खेळ झालेला आहे. थँक्यू डीजे. आशिष शिलोन संघाचा महेश काय फलंदाजी करतोय. लगातार ते 2 चेंडूवर 2 चौकार ठोकून 1.2 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आशिष शिलोन संघाची 1 गडी बाद 16. बाबूलाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. तिसरा चेंडू दुसऱ्या षटकातील महेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण होते पण 1 धाव काही रोखू शकत नाही. 1 धावेने धावसंख्या वाढते. आशिष शिलोन संघाची 1 गडी बाद 17. थँक्यू डीजे. 1.3 चेंडूचा खेळ झाला आहे. मैदानाच्या आतमध्ये 17 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आशिष शिलोन. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बाबूलाल. चौथा चेंडू. सुंदर फटका ऑफ साईडला. 4 धावेत रूपांतर करतात फटक्याला. 4 धावेनी धावसंख्या वाढते. आशिष शिलोन संघाची 21. 1 गड्याच्या मोबदल्यात. कमान डीजे. धन्यवाद डीजे. वारंवार खराब चेंडूचा पुरेपूर फायदा उचलतात आशिष शिलोन संघाचे दोन्ही बॅटर. 1.4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आशिष शिलोन संघाची 21. 1 गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा सुंदर फटका. 4 धावा. 4 धावेनी धावसंख्या वाढते. आशिष शिलोन संघाची 25. कमान डीजे. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील बाबूलाल. पुन्हा एकदा 4 धावा. 4 धावेनी धावसंख्या वधारते आशिष शिलोन संघाची 29. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आशिष शिलोन संघ 1 गडी बाद 29. 1 गडी बाद 29. खूप महागडं षटक. 5 चौकार आले. धन्यवाद डीजे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आशिष शिलोन संघ 29. 29 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3. बॉलर्स नेम अरविंद. तिसरं षटक हाताळतोय अरविंद. पहिला चेंडू महेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा निर्धाव जातो चेंडू. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात. निर्धाव जातो चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अरविंद. महेश यांच्यासाठी दुसरा चेंडू. तिसऱ्या षटकातील सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव काही रोखू शकत नाही. 1 धावेनी धावसंख्या वाढते. आशिष शिलोन संघाची 30. 30 ला 1. तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातील अरविंद. पुन्हा एकदा सुंदर फटका. तेवढीच सुंदर क्षेत्ररक्षण पण 1 धाव काही रोखू शकत नाही. 1 धावेनी धावसंख्या वाढते. 31. चौथा चेंडू तिसऱ्या षटकातील अरविंद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर महेश आहे स्ट्राईकला. सुंदर फटका. गच्चा क्षेत्ररक्षण. 4 धावा. चौका. धावसंख्या 4 नी भर 35 धावा होत आहेत.
2.4 चेंडूंचा खेळ झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 35 धावा, 1 गडी बाद, 35 आशिष इलेव्हन संघ. 5वा चेंडू अरविंद तिसऱ्या षटकातील महेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा गच्चा क्षेत्ररक्षण. 4 धावेने धावसंख्या वाढते आशिष इलेव्हन संघाची. 29. काय फलंदाजी होते आशिष इलेव्हन संघाच्या फलंदाजांकडनं. माफ करा, 39. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील अरविंद. पुन्हा एकदा खूप गचा क्षेत्ररक्षण. 4 धावा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आशिष इलेव्हन संघ 43 1 गड्याच्या मोबदल्यात. 43 लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू डीजे. शेवटचं षटक महेश वैयक्तिक 9 चेंडू 23 धावांवर खेळत आहे. निशान 5 चेंडू 14 धावा. शेवटचं षटक गोलंदाज हेमन. पहिला चेंडू निशाद याच्यासाठी. एक साईडला खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव जातो चेंडू. मोठा फटका खेळायचा होता. दुसरा चेंडू शेवटच्या षटकातील 4थं षटक हेमन यांचं. पुन्हा एकदा खूप गचा क्षेत्ररक्षण. 4 धावा. 4 धावांनी धावसंख्या वाढते 47. 3.2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आशिष इलेव्हन संघाची 1 गडी बाद 47. तिसरा चेंडू 4थ्या षटकातील हेमन यांचा. निषाद. पुन्हा एकदा 4 धावा. काय फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये आशिष इलेव्हन संघाचे दोन्ही बॅटर. निषाद एका बाजूला 8 चेंडू 22 धाव संख्येवर खेळतोय. दुसऱ्या बाजूला 9 चेंडू 23 धावा. महेश 4था चेंडू शेवटच्या षटकातील. डिक्लेअर रिझन मध्ये जातो चेंडू. 1 धाव मिळते. धाव संख्या 52. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला महेश. पुन्हा एकदा 4 धावेत. महेश फक्त चौकाराच्या साहाय्याने खेळत आहेत. जबरदस्त फलंदाजी आशिष इलेव्हन संघाची. वैयक्तिक 27 धाव संख्येवर खेळतोय. 10 चेंडू 27 धावा. महेश शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चौका. 4 धावा येत आहेत. 4 धावांनी धावसंख्या आशिष इलेव्हन संघाची 60. 61 धावांचं लक्ष्य बाप्पा मोरया नवापूर या संघापुढे. या आजच्या दुसऱ्या दिवसातील या स्पर्धेतला हा सर्वात मोठा हाय स्कोर 60 आशिष इलेव्हन संघाच्या मार्फत. काय सुंदर फलंदाजी केलेली आहे दीपक आणि महेश या दोन्ही बॅटरनी. बाप्पा मोरया नवापूर या संघापुढे 61 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 4 षटकांमध्ये हे लक्ष पूर्ण करायचं आहे. थँक्यू डीजे. हितांश इलेव्हनच्या मला सर्व सदस्यांना विनंती आहे की जो मेन रस्ता आहे आपला जाण्याचा तो मोकळा करून द्यायचा, जेणेकरून तिथे ट्रॅफिक होणार नाही. रिक्षा बाईक कृपया करून आपण पार्किंग मध्ये पार्क करायच्यात. थँक्यू. एक मिनिट थांबवते. पहा डीबी नेटवर्क कशा प्रकारे काम करतोय. अजून एक ऑनलाईन स्कोरर करण मांगेला यांचं या ठिकाणी आगमन होतंय. आपलं सहर्ष स्वागत आहे या हितांश युगांश बिग बॅश लीग 2024 मध्ये. पहा प्रवीण पाटीलवर जितकी जबाबदारी वाढले त्यामुळे त्यांनी लगेचच करण मांगेला इकडे बोलवलंय. क्या बात आहे. काय जबरदस्त काम ऑल सेट लेट्स प्ले. आणि पाटला जर बघितला तर किती धावांचा आहे. 61 धावांचा आहे. नाव 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती घेऊन जातोय जिकडे या मॅच साठी जॉईन आहेत रुपेश कदम.
धन्यवाद कौस्तुभ. 24 चेंडू 61 धावांचं लक्ष्य. बाप्पा मोरया नवापूर संघापुढे. सामन्याला सुरुवात होते. रोहित बाप्पा मोरया संघाचा हलक्या हाताने खेळून काढल्या चेंडूला एक धाव पूर्ण करतो. एका धावेने धावसंख्या वाढते. 2 बाप्पा मोरया नवापूर संघाची. 24 चेंडूत 61 धावांचं लक्ष्य आहे. तिसरा चेंडू पहिल्या षटकातील आधी यांच्या आडी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव जातो चेंडू. तनू पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग. एका धावाने धावसंख्या वाढते. बाप्पा मोरया संघाची 3. तन्मय गोलंदाजी मार्कवर. 5वा चेंडू पहिल्या षटकातील. 61 धावांचं लक्ष्य आहे. सुंदर फटका. काय फटका खेळलाय. क्षेत्ररक्षाला संधीच दिली नाही चेंडू अडवण्यासाठी. 4 धावा. चला शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. तन्मय गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा 4 धावा येतात. सुंदर फटका. रोहित यांचा चौकार आणि षटक समाप्त होते. पहिलं धावसंख्या होतात 11. बाप्पा मोरया नवापूर. 24 चेंडू 61 धावांचं लक्ष्य आहे. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत 11 बाप्पा मोरया नवापूर संघाच्या. अजूनही विजयासाठी 18 चेंडू 50 धावांची गरज. बाप्पा मोरया संघाचे दोन्ही आघाडीचे फलंदाज रोहित आणि आदी. बॉलर्स नेम संदेश. 18 चेंडू 50 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर संदेश. दुसरं षटक हाताळतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राईकला बाप्पा मोरया संघाचा आदी. 18 चेंडू 50 धावांची गरज. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू संदेश यांचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव जातो चेंडू. माफ करा पंच विवेक पाटील यांचा वाईटचा इशारा. अवंतर धावेत 1 निभर. धावसंख्या होते 12. संदेश पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आधी यांचा 1 धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. बाप्पा मोरया नवापूर संघाची 13. 17 चेंडू 48 धावांची गरज बाप्पा मोरया नवापूर संघाला. कृपया जे प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या बाजूला उभे आहेत आपल्या डोक्यावरती जे बॅनर्स आहेत त्याला हात लावू नका. पहिला गडी बाद होतोय बाप्पा मोरया संघाचा. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित बाद होतोय. क्लीन बोल्ड. कमान डीजे. धन्यवाद डीजे. पहिला गडी बाद होतोय बाप्पा मोरया संघाचा. 1.2 चेंडूंचा खेळ झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 14 धावा झालेल्या आहेत. 1 गडी बाद झालेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संदेश. तिसरा चेंडा घेऊन दुसऱ्या षटकातील 16 चेंडू 47 धावांची गरज बाप्पा मोरया नवापूर संघाला. गोलंदाजी मार्कवर संदेश. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. नवीन फलंदाज मयूर. 16 चेंडू 47 धावांची गरज बाप्पा मोरया संघाला. सुंदर फटका. तेवढंच सुंदर. चांगलं क्षेत्ररक्षण आशिष शिलेन संघाकडनं. पण 1 धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने धावसंख्या वाढते 15. 1.3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 15 चेंडू 46 धावांची गरज बाप्पा मोरया संघाला. चौथा चेंडू दुसऱ्या षटकातील संदेशांचा. आधी बाद होते. मोठा फटका खेळण्याच्या नादात आधी बाद. दुसरा गडी बाद होते बाप्पा मोरया संघाचा. DJ Munna Productions.
धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज बाप्पा मोरया संघाचा तने येतोय स्ट्राईकला. धन्यवाद डीजे. 5वा चेंडू संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 15 2 गडी बाद 15 धावसंख्या बाप्पा मोरया संघाची. निर्धाव जातोय चेंडू. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील संदेश गोलंदाजी मार्कवर. तनय नवीन फलंदाज. तने बाद होतोय. मोठा फटका खेळण्याच्या नादात षटक क्रमांक 2 समाप्त होते. धाव संख्या होते 15 3 गडी बाद 15 बाप्पा मोरया संघ. उर्वरित 12 चेंडू आणि 46 धावांची गरज बाप्पा मोरया नवापूर संघाला. बॅट्समन कोण आला रे? तो कोण आहे? हार्दिक. गोलंदाजी मार्कवर महेश. बॉलर महेश. तिसरं षटक हाताळताना 12 चेंडू 46 धावांची गरज बाप्पा मोरया नवापूर संघाला. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू मयूर यांच्यासाठी. महेश सुंदर फटका. 4 धावा येत आहेत. 4 धावांनी धावसंख्या वाढते बाप्पा मोरया संघाची. 19 11 चेंडू 42 धावांची गरज. जर संघाला विजयी करायचा असेल तर मयूरला असेच मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर महेश. दुसरा चेंडू तिसऱ्या षटकातील. निर्धाव जातोय चेंडू. 10 चेंडू 42 धावांची गरज बाप्पा मोरया नवापूर संघाला. तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू महेश यांचा. सुंदर फटका. चौका येतोय. 4 धावांनी धावसंख्या वाढते 23. 2.4चा खेळ झाला आहे. 5वा चेंडू महेश तिसऱ्या षटकातील मयूर यांच्यासाठी. खूप सुंदर क्षेत्ररक्षण. मोठा फटका खेळला होता पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आशिष शिलवेन संघाच्या खेळाडूंकडनं. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव जातो चेंडू. षटक क्रमांक 3 समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बाप्पा मोरया संघाची धावसंख्या 3 गडी बाद 23. 6 चेंडू 38 धावांची गरज बाप्पा मोरया नवापूर संघाला. आशिष शिलवेन संघाकडनं शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलर्स नेम आशिष. आशिष शिलवेन संघाकडनं स्वतः आशिष वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचं षटक हाताळतात. 6 चेंडू आणि 38 धावांची गरज बाप्पा मोरया नवापूर संघाला. निर्धाव जातो चेंडू. 5 चेंडू 38 धावा. धावचित बाद होतोय हार्दिक. 4 चेंडू 38 धावा. मोहित येतोय नवीन फलंदाज. 4 चेंडू 38 धावा. आशिष गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू. मोठा फटका खेळायचा होता. एक धाव काही रोखू शकत नाही. सुंदर क्षेत्ररक्षण होते. एका धावेने धावसंख्या वाढते 24. 3.3चा खेळ झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. चौथा चेंडू मोहित यांच्यासाठी. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. एक धाव होते. एका धावेने धावसंख्या वाढते बाप्पा मोरया संघाची 25. एक मिनिट थांबवतोय. चला साई ग्रुपा कॅप्टन टॉस बसून येऊन थांबायचं. लगेचच टॉस केला जाणार आहे. साई ग्रुप अर्नाला कॅप्टन. दोन चेंडू आणि 35 धावांची गरज आहे बाप्पा मोरया नवापूर संघाला. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण होते. चौका येतो. 4 धावांनी धावसंख्या वाढते 30. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू आहे. 31 धावा पाहिजेत. निर्धाव जातो चेंडू. हडलक बाप्पा मोरया विजयी संघाचे अभिनंदन. थँक्यू. चला